नमस्कार, मोताळा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बुलढाणा मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची जयश्री शेळके यांनी केली पाहणी। गेल्या 2 दिवसापूर्वी बुलढाणा व मोताळा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। गेल्या 3 वर्षापासून सततच्या नापिकीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। यावेळी तर जमिनीच खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालंय आणि अशा परिस्थितीत सरकारने नुकसान भरपाईसाठी केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसून जखमेवर मीठ चोळणारी आहे। बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली आहे। त्यांनी आज बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला आहे। 2 दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड, गुळभेली, त्याचबरोबर नळकुंड, खामखेड, राहेरा, खडकी या परिसरामध्ये तसेच बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गुम्मी, जनुना, मड, तराडखेड, इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतलाय आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेला आहे। आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनाने जी जाहीर केली ती जुलै-ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली। आज जो काही 2 दिवसापूर्वीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनाने दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे।